नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की वेबसाईट अपडेट करणे यामधील भाग 4 मध्ये आपण बघणार आहोत की वेबसाईटमध्ये न्यू पोस्ट किंवा न्यू पेज कशा प्रकारे तयार करायचं किंवा एडिट कशा प्रकारे करायचं, त्यामध्ये इमेज कशा प्रकारे इन्सर्ट करायची याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण वेबसाईट लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होतो याची माहिती आपण घेतलेली आहे. त्यामध्ये मोर ऑप्शन येतात, याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे. या मोर ऑप्शन्स मध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये आहे पोस्ट, पेज, कमेंट्स. तर याच्याशी आपण आता नंतर बघणार आहोत. सध्या फक्त आपण बघणार आहोत पोस्ट किंवा पेज. तर पोस्ट किंवा पेज हा काय प्रकार आहे, तर आपण ज्यावेळेस वेबसाईट अपडेट करत असतो किंवा वेबसाईट वरती नवीन माहिती टाकत असतो, तर हा जो मधला भाग आहे या ठिकाणी आपल्याला मधला भाग दिसत आहे. हे पहा, या ठिकाणी जो मधला भाग दिसत आहे ते आहे आपली पेज किंवा पोस्टची जागा. म्हणजे आपण जे काही टाईप करून वेबसाईट वरती नवीन टाकणार आहोत पेज किंवा पोस्टद्वारे, ते आपल्याला या ठिकाणी मधल्या भागामध्ये दिसणार आहे. तर हे कसं तयार करायचं याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण वेबसाईट लॉग इन केली तर आपल्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होतो. त्यानंतर आपण त्याच्या मोर ऑप्शन्स मध्ये पोस्ट किंवा पेज याच्यामध्ये करायचे. तर पोस्टची लिमिट ही अनलिमिटेड आहे. पोस्ट आपण कितीही प्रकारे तयार करू शकतो, किती, त्याला संख्या नाही. पेजेसची मात्र लिमिट आहे 21. आपण आपल्या वेबसाईट वरती 21 पेजेस या ठिकाणी तयार करू शकतो. तर आपण या ठिकाणी पेज तयार करणार आहोत आता. तर या ठिकाणाहून तुम्ही पेज तयार करू शकता. तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणाहून डायरेक्ट लिंक क्रिएट पोस्टची दिली, म्हणजे मोर ऑप्शन मध्ये जाण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही या ठिकाणी न्यू पोस्ट इथूनही तयार करू शकता. तर आपण सध्या पेज क्रिएट करायचं म्हणून पेज वरती क्लिक करूया. तर पेज वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपण वेबसाईट मध्ये अगोदर तयार केलेली पेजेस या ठिकाणी आपल्याला दिसू लागतील. तर इथं या ठिकाणी न्यू पेज आहेत आणि ही आपण अगोदर पब्लिश केलेली पेजेस आहेत. तर आज आपण बघणार आहोत की नवीन पेज कशा प्रकारे तयार करायचं. तर त्या ठिकाणी मला या ठिकाणी जो वरती मेनू आहे न्यू पेजचा, त्या बटनावरती क्लिक करावं लागणार. न्यू पेज या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज तयार होणार आहे. या पेजचे सुद्धा काही भाग आहेत. उदाहरणार्थ वरती पेज टायटल, म्हणजे तुम्हाला जे पेजला नाव द्यायचं आहे तो. त्यानंतर पेज डिझायनिंगचा हा जो मधला भाग आहे, लिंक करणं किंवा इमेज इन्सर्ट करणं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण या पेज मध्ये जो काही माहिती टाकतोय तो हा भाग आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी पब्लिश, म्हणजे आपण तयार केलेलं काम हे सर्वांसमोर आणण्यासाठी हे बटन आहे. किंवा आपण तयार केलेलं काम सेव्ह करून ठेवू शकतो आपल्या वेबसाईट मध्ये आणि आपल्याला हवे त्या वेळेस आपण ते पब्लिश करू शकतो. तर ही पेजचे काही भाग आपण पाहिलेले. तर आपल्याला ज्यावेळेस नवीन पेज तयार करायचं असतं त्यावेळेस आपण त्याचं टायटल या ठिकाणी द्यायचं किंवा ठरवायचं असतं काय ठरवायचं. तर आता मी या पेजला नाव देतोय मगाच्यासारखंच, माझी शाळा. तर हे माझ्या पेजचं टायटल मी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मला मजकूर आपण टाईप करू शकतो किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप केलेला मजकूर डायरेक्ट इथं कॉपी करून पेस्ट करता येऊ शकतो. हे पहा, मी अशा प्रकारे शाळेची माहिती अगोदरच टाईप करून ठेवलेली आहे. तर ही टाईप केलेली माहिती आपल्याला वर्ड मधून कॉपी करायची. त्यासाठी राईट क्लिक करून कॉपी या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्या वेबसाईट मधील आपण जो या ठिकाणी भाग पाहतोय पेजचा, त्यावरती फक्त राईट क्लिक करून पेस्ट करायचं. म्हणजे आपण त्या शब्दांना दिलेले रंग किंवा फॉन्ट आपल्याला जसा पाहिजे त्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. तर अशा प्रकारे आपण शाळेचं या ठिकाणी माहिती टाकलेली आहे आणि त्याची पेस्ट करून आपण या ठिकाणी त्याचं नवीन पेज तयार केलं. आता ह्यामध्ये मला इमेज इन्सर्ट करायची. तर त्या ठिकाणी या ठिकाणी इमेज इन्सर्ट इमेज म्हणून एक ऑप्शन दिसतोय. हे पहा,
इन्सर्ट इमेज किंवा त्याच्या बाजूलाच व्हिडिओ, आपण त्या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा आपण वेबसाईट मध्ये टाकू शकतो. तो भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या आपण इन्सर्ट इमेज, वेबसाईट मध्ये इमेज एखादी इन्सर्ट कशा प्रकारे करायची. तर हे इन्सर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा एक बॉक्स तयार होतो. तर या बॉक्स मध्ये चूज अ फाईल, या ठिकाणी आपल्याला चूज अ फाईल म्हणून बटन दिसते, त्यावर आपल्याला क्लिक करायचे. चूज अ फाईल म्हटल्यानंतर आपल्या समोर आपल्या वेबसाईट, आपल्या पीसी मधील ज्या काही फोटोच्या फाईल असतील त्यातले आपण जे आपल्याला पेज वरती टाकायचे आहे ते आपण सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर डबल क्लिक केले की ती फाईल आपल्या वेबसाईटवर अपलोड करायला सुरुवात होणार आहे. हे पहा, वेबसाईट वरती फाईल किंवा तो फोटो अपलोड होत आहे. हा फोटो अपलोड झाला की या ठिकाणी तो फोटो पूर्णपणे दिसू लागतो. हे पहा, वेबसाईटवर फोटो अपलोड झाला, याचं चिन्ह म्हणजे हे फोटो आपल्याला दिसू लागलाय. तर त्याच्यावर फक्त एक क्लिक करायचं आपल्याला. क्लिक केल्यानंतर या फोटोच्या भोवती निळी बॉर्डर तयार झाली, याचा अर्थ हा फोटो सिलेक्ट झालाय. आणि फक्त आपल्याला डाव्या कोपऱ्यात असलेलं ऍड सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं. ऍड सिलेक्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण मगाशी जी जागा ठेवली होती फोटो इन्सर्ट करण्यासाठी, त्या ठिकाणी आपला फोटो इन्सर्ट व्हायला सुरुवात होते. आता हा फोटो इन्सर्ट झालेला आहे, तर तो बाय डिफॉल्ट छोटा असतो. आपण त्याची साईज या ठिकाणाहून चेंज करू शकतो. उदाहरणार्थ स्मॉल, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज किंवा ओरिजिनल साईज. फक्त खबरदारी एवढी घ्यायची की ज्यावेळेस आपण हा फोटो मोठा करू तर खालच्या बाजूला म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बार येता कामा नये, म्हणजे स्क्रोलिंग बार येता कामा नये. आता तो बार नाही, तर तो बार जर आला तर आपला फोटो हा या ठिकाणी वेबसाईटच्या बाहेर जाईल. उदाहरणार्थ ओरिजिनल साईज म्हटलं मी, तर आपण पाहू शकता की या ठिकाणी वेबसाईटच्या खाली एक बार तयार झालेला आहे. तर हा बार तयार झाल्यामुळे तो फोटो साहजिकच आपल्या वेबसाईटच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे आपण त्याची साईज छोटी करूया, लार्ज म्हणूया. तर अशा प्रकारे हा फोटो आपल्या वेबसाईटवर अपडेट झालेला आहे. आता आपल्याला फक्त हे जे काम माझं झालेलं आहे अशी आपल्याला खात्री वाटल्यानंतर आपण या ठिकाणी पब्लिश बटनावरती क्लिक करू शकता. तसंच आपण या ठिकाणी समजा न्यू पेज मध्ये मला एखादी वेबसाईट टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल www.shreyaWebs.in अशी वेबसाईट टाकायची आणि लोकांनी याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट त्या वेबसाईटवर गेले पाहिजेत. असं जर मला पाहिजे असेल तर मी पहिल्यांदा असं टाईप करून घेईल आणि तो भाग सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी लिंक म्हणून ऑप्शन दिसतोय तुम्हाला वरती, पहा या ठिकाणी लिंक ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं. लिंक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला ज्या वेबसाईट वरती शब्दावरती क्लिक केल्यावर वेबसाईट ओपन होणार आहे त्याचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा. उदाहरणार्थ मला श्रेय वेब्स वरती क्लिक केल्यानंतर श्रेय वेब्स वरतीच जायचंय, तर मी या ठिकाणी वेबसाईटचा ऍड्रेस टाकणार. फॉर एक्झाम्पल www.shreyawebs.in किंवा आपण या ठिकाणी फक्त नुसतं जरी श्रेय वेब्स म्हटलं त्या शब्दाला सुद्धा आपण लिंक देऊ शकतो. श्रेय वेब्स सिलेक्ट करा, लिंक बटनावर क्लिक करा, श्रेय वेब शब्द आहे या ठिकाणी. आता इथं फक्त ऍड्रेस टाकायचा आहे आपल्याला, www.shreyawebs.in असा ऍड्रेस टाकल्यानंतर ओके म्हणायचे. ओके म्हणले की आपण पाहत आहात की या ठिकाणी निळी अंडरलाईन तयार झाली, म्हणजे लिंक तयार झालेली. असं पेज पूर्ण झाल्यानंतर आपण पब्लिश करायचे. तर आपण तयार केलेलं पेज या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण ते व्ह्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं पेज अशा प्रकारे दिसतंय, आपण या ठिकाणी पाहू शकता. पहा, मी टाकलेलं पेज, मी तयार केलेलं पेज अशा प्रकारे आपल्या वेबसाईट वरती दिसणार आहे. तर या श्रेय वेबची लिंक बनवली, त्यावर नेल्यानंतर हाताचं चिन्ह येतंय, म्हणजे या ठिकाणी त्याच्यावर क्लिक केले की आपण श्रेय वेब्स वरती डायरेक्ट पोहोचणार आहोत. आपलं ब्राउझर आपल्याला त्या ठिकाणी ती वेबसाईट ओपन करून देणार. तर आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलं की वेबसाईट मध्ये न्यू पेज
कशा प्रकारे तयार करायचं. न्यू पेज प्रमाणेच न्यू पोस्ट असतं व त्यामध्ये फरक काही नसतो, सेम ऑप्शन असतात. आपण अशाच प्रकारे न्यू पोस्ट देखील तयार करू शकता.